So we are discussing solutions of board question bank for chapter number 6, that is superposition of waves. And the next type is short answer 2 type questions, means essay 2 questions. These questions carry 3 marks each. Okay. And the first question is find the amplitude of resultant wave produced due to superposition or interference of the two waves given as y1 is equal to a1 sin omega t and y2 is equal to a2 sin omega t plus phi. म्हणजे तुम्हाला ह्या दोन वेव्स दिलेल्या आहेत. ह्या दोन वेव्ह जर एकत्र आल्या म्हणजे सुपर इम्पोज झाल्या किंवा इंटरफिअर झाल्या तर जी रिझल्टंट वेव्ह तयार होईल तिची ॲम्प्लिट्यूड किती असेल ते फायनल ॲम्प्लिट्यूडचं डेरिव्हेशन आपल्याला काढायचं आहे. ओके. आता इथे लक्ष द्या, पहिली वेव्ह आहे a1 sin ओमेगा टी, म्हणजे पहिल्या वेव्हची ॲम्प्लिट्यूड a1 आहे आणि तिचा फेज ओमेगा टी आहे. दुसरी वेव्ह आहे a2 sin ओमेगा टी प्लस फाय, म्हणजे दुसऱ्या वेव्हची ॲम्प्लिट्यूड a2 आहे आणि दुसऱ्या वेव्हचा फेज आहे ओमेगा टी प्लस फाय, म्हणजे सेकंड वेव्ह इज हॅव्हिंग फेज डिफरन्स फाय विथ फर्स्ट वेव्ह. ओके. अशा त्या दोन वेव्हज घ्यायच्यात आपल्याला आणि रिझल्टंटची ॲम्प्लिट्यूड शोधायची आहे. आता तुम्ही एकतर या प्रकारे लिहा किंवा डायरेक्ट दोन्ही वेव्हची इक्वेशन लिहिले तरी चालतील. द गिवन वेव्हज आर, दोन्ही इक्वेशन लिहिले तरी चालतील किंवा या प्रकारे लिहा. लेट अस कन्सिडर टू वेव्हज ऑफ सेम फ्रिक्वेन्सी अँड डिफरंट ॲम्प्लिट्यूड. ओमेगा सारखा आहे म्हणजे फ्रिक्वेन्सी सारखी आहे आणि a1 आणि a2 असल्यामुळे दोघांचे ॲम्प्लिट्यूड मात्र वेगवेगळे आहेत. डिफरंट ॲम्प्लिट्यूड अँड डिफरंट फेज, याचा फेज किती ओमेगा टी आणि याचा फेज किती आहे ओमेगा टी प्लस फाय. डिफरंट फेज त्या दोन्ही वेव्हचे आहे हे लक्षात घ्या. इंटरफिअर ॲट अ पॉईंट, समजा या दोन्ही वेव्ह एका ठिकाणी एकत्र आल्या. देन अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल, आता कोणतं प्रिन्सिपल वापरसाल? प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह. काय स्टेटमेंट आठवतं का तुम्हाला? स्टेटमेंट लिहायचं नाही आहे पण मी सांगतोय स्टेटमेंट काय तर वेन टू ऑर मोर वेव्स ट्रॅव्हलिंग थ्रू अ मीडियम अराइव्ज ॲट अ पॉईंट सायमल्टेनियसली देन ईच वेव्ह प्रोड्युसेस इट्स ओन डिस्प्लेसमेंट independent of the other so that the resultant displacement is vector sum of the displacement produced by each wave. So resultant displacement म्हणजेच y is equal to vector sum of these two displacements, means vector y1 plus vector y2. Okay. Now resultant is y is equal to पहिली वेव आहे a1 sin ओमेगा टी प्लस y2 म्हणजे सेकंड वेव आहे a2 sin ओमेगा टी प्लस फाय. सो इट इज y is equal to a1 sin ओमेगा टी प्लस a2 sin ओमेगा टी cos फाय प्लस a2 cos ओमेगा टी sin फाय. आता हे असं का बरं लिहिलं? a2 sin ओमेगा टी प्लस फायचं एक्सपान्शन आपण केलं आहे. ही टर्म जशीच्या तशी लिहिली आपण, पण हा sin ओमेगा टी प्लस फायला आपण लिहिलं sin ओमेगा टी cos फाय प्लस cos ओमेगा टी sin फाय. त्यामुळे आपल्याला अशा 3 टर्म मिळाल्या, याच्या 2 टर्म आणि ही एक टर्म, अशा 3 टर्म्स आपल्याला मिळाल्या. आपण sin ओमेगा टी कॉमन काढतो या 2 टर्ममधनं. आपल्याजवळ असेल इथली a1 आणि इथे शिल्लक असेल a2 cos फाय. सो a1 प्लस a2 cos फाय इंटू sin ओमेगा टी प्लस ही टर्म a2 cos ओमेगा टी sin फाय. आला लक्षात? बरोबर बघून घ्या. जर फास्ट होत असेल तर पॉज करून बघा. आपण काय करतोय बघा आता, a1 प्लस a2 cos फाय म्हणजे हे ब्रॅकेट, याच्याऐवजी आपण ठेवतोय a cos थिटा आणि a2 sin फाय याच्याऐवजी ठेवतोय आपण a sin थिटा. ठीक आहे. या 2 टर्म्स रिप्लेस करायच्या आहेत. एकाला रिप्लेस करायचं a cos थिटानी आणि दुसऱ्याला रिप्लेस करायचं a sin थिटानी. सो दिस इक्वेशन बिकम्स y इज इक्वल टू या ब्रॅकेटच्या ऐवजी a cos थिटा sin ओमेगा टी प्लस या sin फायच्या ऐवजी a2 sin फायच्या ऐवजी a sin थिटा इंटू cos ओमेगा टी. म्हणजे आपल्याजवळ टर्म आली a cos थिटा sin ओमेगा टी प्लस a sin थिटा cos ओमेगा टी. ए जर तुम्ही कॉमन काढला तर ब्रॅकेटमध्ये काय राहील? cos थिटा sin ओमेगा टी प्लस sin थिटा cos ओमेगा टी. कशाचं एक्सपान्शन असतं ते एक्सपान्शन असतं sin ओमेगा टी प्लस थिटाचं. म्हणून ही दोन्ही टर्मचे मिळून आपल्याला लिहिता येईल a sin ओमेगा टी प्लस थिटा. आता ही जी मिळालं आपल्याला, सो दिस इज इक्वेशन ऑफ रिझल्टंट वेव्ह. आता ही जी रिझल्टंट वेव्ह मिळाली तर या रिझल्टंट वेव्हची ॲम्प्लिट्यूड आहे कॅपिटल ए एवढी. हिची अँग्युलर वेलॉसिटी ओमेगा आहे आणि पहिल्या दोन्ही वेव्हची अँग्युलर वेलॉसिटी पण ओमेगाच होती. म्हणजे या रिझल्टंट वेव्हची फ्रिक्वेन्सी पण तेवढीच आहे जेवढी पहिल्या दोन्ही वेव्हची होती.
आणि रिझल्टंट वेव्हचा इनिशियल फेज थिटा आपल्याला मिळाला. टोटल फेज ओमेगा टी प्लस थिटा एवढा आहे. सो दिस इज इक्वेशन ऑफ रिझल्टंट वेव्ह. इट हॅज सेम फ्रिक्वेन्सी ॲज दॅट ऑफ द इंटरफेरिंग वेव्ह अँड द ॲम्प्लिट्यूड ऑफ द रिझल्टंट वेव्ह इज ए. आणि ही ॲम्प्लिट्यूड आपल्याला शोधायची आहे. मग काय करता येईल बघूया. आता इथे स्केच पेनचा वापर मी केलेला आहे. तुम्हाला स्केच पेनचा वापर पेपरमध्ये करता येणार नाही हे तुम्हाला समजतं. ठीक आहे. आता आपल्याला काय करायचं आहे, रिझल्टंटची ॲम्प्लिट्यूड काढायची आहे. रिझल्टंटची ॲम्प्लिट्यूड काढण्यासाठी आपला जो इक्वेशन नंबर 1 आणि इक्वेशन नंबर 2 होतं जे आपण सबस्टिट्यूशन केलं आहे त्या इक्वेशनचं स्क्वेअरिंग आणि ॲडिंग आपल्याला करायचं आहे. सो ए स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा प्लस ए स्क्वेअर कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय प्लस A1 प्लस A2 कॉस फायचा होल स्क्वेअर. इथे ए स्क्वेअर कॉमन काढला, ब्रॅकेटमध्ये साइन स्क्वेअर थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा इज इक्वल टू A2 स्क्वेअर साइन स्क्वेअर फाय प्लस या ब्रॅकेटचा स्क्वेअर करून घेऊया आपण. पहिल्या टर्मचा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स फर्स्ट टर्म इंटू सेकंड टर्म प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर या फॉर्म्युलानुसार A1 स्क्वेअर प्लस 2 टाइम्स A1 A2 कॉस फाय प्लस A2 स्क्वेअर कॉस स्क्वेअर फाय. ठीक आहे. हा लक्षात. या ब्रॅकेटचा स्क्वेअर करून या 3 टर्म आपल्याला मिळाल्या. सिम्प्लिफाय करतोय आपण. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा म्हणजे 1 म्हणजे लेफ्ट हँड साईडला असेल फक्त ए स्क्वेअर. इकडे असेल हा A1 स्क्वेअर हा ट्वाईस A1 A2 कॉस फाय. इथला A2 स्क्वेअर आणि इथला A2 स्क्वेअर मी कॉमन घेतला म्हणजे ब्रॅकेटमध्ये माझ्याजवळ असेल साइन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय. आणि साइन स्क्वेअर फाय प्लस कॉस स्क्वेअर फाय किती असतं 1. त्यामुळे ही टर्म पण होईल 1. ही ब्रॅकेटची व्हॅल्यू असेल 1. सो यू विल गेट ए स्क्वेअर इज इक्वल टू A1 स्क्वेअर प्लस ट्वाईस A1 A2 कॉस फाय प्लस A2 स्क्वेअर. आपल्याला एची व्हॅल्यू शोधायची आहे. ए म्हणजे आहे रिझल्टंटची ॲम्प्लिट्यूड अँड दॅट ए इज इक्वल टू अंडर रूट ऑफ A1 स्क्वेअर प्लस A2 स्क्वेअर प्लस ट्वाईस A1 A2 कॉस फाय. आणि दिस इज द इक्वेशन ऑफ ॲम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट वेव्ह. आणि हेच आपल्याला शोधायचं होतं. ते आपल्याला मिळालं. सेकंड क्वेश्चन इज शो दॅट इव्हन ॲज वेल ॲज ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट ॲज ओव्हरटोन इन मोड्स ऑफ व्हायब्रेशन ऑफ अ स्ट्रिंग. म्हणजे एखादा स्ट्रेच केलेला स्ट्रिंग जर आपण व्हायब्रेट केला तर त्याच्या व्हायब्रेशन्समध्ये इव्हन आणि ऑड हार्मोनिक्स प्रेझेंट असतात हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. आणि हे जे हार्मोनिक्स असतात साहजिकच हे ओव्हरटोनच्या फॉर्ममध्ये असतील हे तुम्हाला लक्षात येतच. ओव्हरटोन म्हणजे काय तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सोडून ज्या फ्रिक्वेन्सी प्रेझेंट असतात व्हायब्रेशनमध्ये त्या सगळ्यांना आपण ओव्हरटोन म्हणत असतो. तर मग हे जे व्हायब्रेशन्स त्या ठिकाणी प्रेझेंट आहेत हे सगळे इव्हन आणि ऑड हार्मोनिक्स असतील हे आपल्याला प्रूव्ह करायचं आहे. पहिले आपण प्रूव्ह करू की जी स्ट्रिंग आहे फिक्स बिटवीन 2 एंड्स कॅन व्हायब्रेट विथ डिफरंट फ्रिक्वेन्सीज. ती वेगवेगळ्या फ्रिक्वेन्सीनी व्हायब्रेट होते ते आपण प्रूव्ह करू. आणि ह्या फ्रिक्वेन्सी कशा असतील त्याच्यावरनं आपला रिझल्ट आपण तयार करू. ठीक आहे. सो तुम्हाला पहिले त्याच्याबद्दल लिहावं लागेल. सो लेट अस कन्सिडर अ युनिफॉर्म स्ट्रिंग ऑफ लेंथ L stretched between 2 rigid support under tension capital T. Let small m be mass per unit length of the string. ठीक आहे. त्याला लिनियर डेन्सिटी पण म्हणतात. तुम्ही मास पर युनिट लेंथ लिहा किंवा लिनियर डेन्सिटी लिहिलं तरी चालेल. आता आपण फर्स्ट मोडचा विचार करतोय. फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन इज ॲज शोन इन फिगर ए. फिगर ए बघा. ही फिगर एमध्ये पहिल्या मोडमध्ये फक्त एक लूप तयार होईल. या सेंटरला आपण त्याला प्लग केलं तर असं एक लूप तयार झालेलं तुम्हाला दिसेल. एक लूप तयार होता आणि एका लूपची लांबी किती असते. एका लूपची लांबी म्हणजे सक्सेसिव्ह नोडमधलं अंतर. सक्सेसिव्ह नोडमध्ये अंतर किती असतं λ/2 हे आपल्याला माहिती आहे. मग त्याचाच आपल्याला विचार करायचा आहे. बघा द फर्स्ट मोड ऑफ व्हायब्रेशन इज ॲज शोन इन द फिगर ए. इन दिस मोड लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज इक्वल टू लेंथ ऑफ 1 लूप. सो लेंथ ऑफ द स्ट्रिंग किती आहे L आणि एका लूपची लेंथ किती असते λ/2. म्हणजे त्याच्यावरून आपल्याला मिळतं λ इज इक्वल टू ट्वाईस L. त्या ठिकाणी जी वेव्ह तयार होईल त्या वेव्हची वेव्हलेंथ असेल ट्वाईस L एवढी. सो फ्रिक्वेन्सी ऑफ द फर्स्ट मोड इज फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला असतो वेलॉसिटी अपॉन वेव्हलेंथ. सो वेलॉसिटी म्हणजे त्या वेव्हची वेलॉसिटी v अपॉन ट्वाईस L. लॅम्बडाची व्हॅल्यू ट्वाईस L आहे. लॅम्बडाची व्हॅल्यू ट्वाईस L. पण जी वेव्ह त्या ठिकाणी तयार होते त्या स्ट्रेच स्ट्रिंगवर त्या वेव्हची वेलॉसिटी असते अंडर रूटमध्ये t अपॉन स्मॉल m. t म्हणजे टेन्शन इन द स्ट्रिंग आणि m म्हणजे मास पर युनिट लेंथ ऑफ द स्ट्रिंग. हा वेलॉसिटीचा फॉर्म्युला आहे. सो पुट द व्हॅल्यू ऑफ वेलॉसिटी हिअर. सो यू विल गेट द फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट मोड त्याला आपण n असं म्हटलेलं आहे. इट इज इक्वल टू 1 अपॉन ट्वाईस L अंडर रूट t/m. सो दिस इज फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट मोड कॉल्ड फंडामेंटल फ्रिक्वेन्सी. आणि फंडामेंटल फ्रिक्वेन्सीलाच आपण फर्स्ट हार्मोनिक म्हणत असतो. ठीक आहे. मग पहिल्या मोडमध्ये एकच लूप तयार होईल. आता इथे या फिगर काढताना व्हायब्रेटिंग स्ट्रिंगच्या फिगर काढताना लक्षात ठेवा तिन्ही फिगरमध्ये त्या
स्ट्रिंगची लेंथ सारखीच असली पाहिजे, म्हणजे या तिन्ही लाईन या दोन्ही साईडच्या लेंथ पॅरलल असतील, मधात गॅप सोडा. ठीक आहे. पहिल्या मोडमध्ये फक्त एकच लूप दाखवा. दुसऱ्या मोडमध्ये वायरचे 2 सारखे भाग करा आणि 2 सिमेट्रिक लूप दाखवा. त्यानंतर तिसऱ्या फिगरमध्ये त्या वायरचे 3 सारखे भाग करा. या तिन्ही लेंथ सारखे असल्या पाहिजे, या लूपची लेंथ, या लूपची लेंथ आणि या लूपची लेंथ सारखी असली पाहिजे. 3 सारखे भाग करायचे आणि तिन्ही लूप सिमेट्रिक दाखवायचे. हा लूप मोठा दाखवायचा, हे दोन्ही लूप त्याच्यापेक्षा छोटे दाखवायचे, हे 3 लूप त्याच्यापेक्षा छोटे दाखवायचे. ही फिगर काढताना काळजी घ्या. सक्सेसिव्ह नोडमध्ये अंतर λ/2 असतं. एका लूपची लांबी λ/2 असते, म्हणजे 2 लूपची लांबी झाली λ, 3 लूपची लांबी झाली 3 टाइम्स λ/2 आणि टोटल लेंथ वायरची L आहे. L पहिले दाखवून द्यायचं. इथे λ/2, इथे λ, इथे 3 λ/2 दाखवायचं. पण λ1 आणि λ2 का बरं घेतलं मी लक्षात घ्या. इथली वेवलेंथ वेगळी, इथली वेवलेंथ वेगळी, इथली वेवलेंथ वेगळी आहे. इथल्या वेवलेंथला λ म्हटलेलं आहे, इथल्या वेवलेंथला λ1 म्हटलेलं आहे, इथल्या वेवलेंथला λ2 म्हटलेलं आहे. फिगर व्यवस्थित काढायच्या, लक्षात ठेवा. एका खाली एकच काढायची फिगर. एक फिगर या पानावर, दुसरी फिगर दुसऱ्या पानावर, तिसरी फिगर तिसऱ्या पानावर काढसाल तर तुमचे डायमेन्शन्स कमी जास्त होतील आणि डायमेन्शन जर कमी जास्त झाले तर मग सगळं तुमचं फिगरचे मार्क जातील. म्हणून तिन्ही फिगर एका खाली एक काढा. द सेकंड मोड इज ॲज शोन इन द फिगर बी वेअर 2 लूप्स गेट फॉर्म. बघितलं आपण. सो लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज इक्वल टू लेंथ ऑफ 2 लूप्स. सो L इज इक्वल टू λ1. सो फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड मोड इज N1. फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड मोडच्या फ्रिक्वेन्सीला आपण N1 म्हटलं तर त्याला V/λ1 म्हणजेच V/L आलं. λ1ची किंमत L आहे. सो 1/L √T/m. बघा, पहिल्या मोडची फ्रिक्वेन्सी होती 1/2L √T/m. आता या सेकंड मोडची फ्रिक्वेन्सी आली 1/L √T/m, म्हणजे पहिल्या फ्रिक्वेन्सीच्या ट्वाईस. सो 2 टाइम्स N. सो दिस इज फ्रिक्वेन्सी ऑफ सेकंड मोड, ऑल्सो कॉल्ड ॲज सेकंड हार्मोनिक, कारण की फंडामेंटलच्या ट्वाईस आहे ही, म्हणून सेकंड हार्मोनिक. ऑर फर्स्ट ओव्हरटोन, कारण की फंडामेंटल नंतर येणारी ही पहिली फ्रिक्वेन्सी आहे, म्हणून याला फर्स्ट ओव्हरटोन म्हणतात. थर्ड मोडचा विचार करूया आपण. इन द थर्ड मोड ॲज शोन इन द फिगर C, 3 लूप्स गेट फॉर्म. सो लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज इक्वल टू लेंथ ऑफ 3 लूप्स. सो लेंथ ऑफ द स्ट्रिंग किती आहे L आणि 3 लूपची लांबी किती असते 3 टाइम्स λ/2. सो 3 टाइम्स λ2/2. λ2 म्हणजे त्या थर्ड मोडमधली वेवलेंथ. सो λ2 इज इक्वल टू 2L/3 आपल्याला मिळाली. वेवलेंथ या मोडमधली एवढी आहे 2L/3. सो फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड मोड, त्या फ्रिक्वेन्सीला N2 म्हटलेलं आहे आपण. सो इट इज V/λ2 म्हणजेच 3 टाइम्स V/2L म्हणजे 3 टाइम्स 1/2L √T/m म्हणजेच 3 टाइम्स N. म्हणजे या तिसऱ्या मोडची फ्रिक्वेन्सी आहे फंडामेंटल फ्रिक्वेन्सी, म्हणजे पहिल्या मोडच्या फ्रिक्वेन्सीच्या 3 टाइम्स. सो दिस इज फ्रिक्वेन्सी ऑफ थर्ड मोड, ऑल्सो कॉल्ड थर्ड हार्मोनिक ऑर सेकंड ओव्हरटोन. फंडामेंटल नंतर प्रेझेंट असणारी ही सेकंड फ्रिक्वेन्सी असल्यामुळे याला सेकंड ओव्हरटोन म्हटलं जातं. आता हे जे इक्वेशन 1, 2, 3 आपल्याला मिळाले. सो इक्वेशन 1, 2, 3 शोज दॅट अ स्ट्रिंग फिक्स्ड बिटवीन 2 रिजिड सपोर्ट कॅन व्हायब्रेट विथ डिफरंट फ्रिक्वेन्सीज. तुम्हाला प्रश्न असा पण विचारला जाऊ शकतो, शो दॅट अ स्ट्रिंग फिक्स बिटवीन 2 रिजिड सपोर्ट कॅन व्हायब्रेट विथ डिफरंट फ्रिक्वेन्सीज. तर इथपर्यंत त्याला लिहायचं आणि त्या फ्रिक्वेन्सीमध्ये काय काय प्रेझेंट असतं त्याच्याबद्दल जर विचारलं, म्हणजे आपल्या बोर्डाच्या क्वेश्चन बँकमध्ये जो प्रश्न विचारला आहे त्याला समोर मी लिहिलं आहे इन विच ऑल हार्मोनिक्स आर प्रेझेंट. असं लिहिलं तरी चालतं. ऑल म्हणजेच काय, इव्हन ॲज वेल ॲज ऑड हार्मोनिक्स आर प्रेझेंट ॲज ओव्हरटोन्स. ठीक आहे, असा हा क्वेश्चन होता. थर्ड क्वेश्चन इज स्टेट अँड एक्सप्लेन लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग. आता फक्त 3 स्टेटमेंट जरी विचारले असते तरी 3 मार्क सफिशियंट त्याला होते, पण एक्सप्लेनेशन पण त्यांनी विचारलं आहे. आता एक्सप्लेनेशनमध्ये तुम्हाला काय नेमकं लिहायचं त्याकडे लक्ष ठेवा. फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग त्यालाच म्हणतात लॉ ऑफ लेंथ. काय स्टेटमेंट आहे, तिघांचे स्टेटमेंट जवळपास सारखेच आहेत. हां, द स्टेटमेंट इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रपोर्शनल टू लेंथ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इफ टेन्शन इन द स्ट्रिंग अँड लिनियर डेन्सिटी ऑफ द स्ट्रिंग आर केप्ट कॉन्स्टंट. असं ते स्टेटमेंट आहे. ठीक आहे, त्या स्टेटमेंटला आपल्याला एक्सप्लेन करायचं आहे. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग काय फॉर्म्युला आहे, N फंडामेंटल इज इक्वल टू 1/2L √T/m. इफ टेन्शन T अँड लिनियर डेन्सिटी M आर कॉन्स्टंट, म्हणजे T आणि M जर कॉन्स्टंट असेल तर N फंडामेंटल आणि L मध्ये काय रिलेशन आहे, इन्व्हर्सली. सो N फंडामेंटल इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू L इफ T आणि M आर कॉन्स्टंट. म्हणजेच आपल्याला लिहिता येतं N1 L1 इज इक्वल टू N2 L2. ठीक आहे, हा होता पहिला लॉ आणि त्याचं एक्सप्लेनेशन. सेकंड लॉ आणि त्याचं एक्सप्लेनेशन आपण बघतोय. सेकंड लॉला म्हणतात लॉ ऑफ टेन्शन. ओके, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन इन द स्ट्रिंग इफ
vibrating length and linear density means mass per unit length of the string are kept constant. ठीक आहे, मग त्याचं एक्सप्लेनेशन लिहायचं आहे आपल्याला. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज एन फंडामेंटल इज इक्वल टू 1/2SL अंडर रूट टी बाय एम. आता काय काय कॉन्स्टंट ठेवायचं आहे म्हणतो तो, व्हायब्रेटिंग लेंथ आणि लिनियर डेन्सिटी. सो इफ व्हायब्रेटिंग लेंथ म्हणजे कॅपिटल एल अँड लिनियर डेन्सिटी म्हणजे स्मॉल एम, हे दोन जर कॉन्स्टंट असतील तर एन फंडामेंटल आणि टेन्शनमध्ये काय रिलेशन येईल. सो एन फंडामेंटल इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन. मग असेच दोन इक्वेशन जर घेतले आपण तर एन फंडामेंटल 1/n फंडामेंटल 2 इज इक्वल टू अंडर रूट T1/T2 असं तुम्हाला मॅथमॅटिकली लिहिता येतं. हे झालं सेकंड लॉ, लॉ ऑफ टेन्शन. आणि तिसरा आहे लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. थर्ड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग और लॉ ऑफ लिनियर डेन्सिटी. स्टेटमेंट सेम तसंच आहे. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लिनियर डेन्सिटी मीन्स मास पर युनिट लेंथ ऑफ द स्ट्रिंग इफ टेन्शन अँड व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द स्ट्रिंग आर केप्ट कॉन्स्टंट. फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला सगळ्यांना माहिती आहे, 1/2SL अंडर रूट टी बाय एम. एल आणि टी जर कॉन्स्टंट ठेवलं तर म्हणजे एल आणि टी जर कॉन्स्टंट असेल तर फंडामेंटल फ्रिक्वेन्सी आणि एममध्ये काय रिलेशन येईल. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ लिनियर डेन्सिटी. म्हणजेच आपल्याला लिहिता येतं N1/N2 इज इक्वल टू अंडर रूटमध्ये M2/M1. ठीक आहे, हा झाला तिसरा लॉ आणि त्याचं एक्सप्लेनेशन. फोर्थ क्वेश्चन इज अ न्यूमेरिकल. काय म्हटलं बा, 2 वायर्स ऑफ सेम मटेरियल अँड सेम क्रॉस सेक्शन. मटेरियल पण सारखं आहे आणि एरिया ऑफ क्रॉस सेक्शन पण सारखं आहे. याचा अर्थ लिनियर डेन्सिटी त्यांची म्हणजेच मास पर युनिट लेंथ दोन्ही वायरचं सारखं असेल. सो स्मॉल M1 इज इक्वल टू स्मॉल M2. ठीक आहे, आर स्ट्रेच ऑन अ सोनोमीटर. सोनोमीटरवर आपण ह्या दोन्ही वायर ताणून ठेवल्या आहेत. ठीक आहे, वन वायर इज लोडेड विथ 1 किलोग्रॅम अँड अदर विथ 9 किलोग्रॅम. म्हणजे एका वायरमधला वेट आहे 1 किलोग्रॅम वेट म्हणजेच 1 × 9.8 न्यूटन एवढं टेन्शन त्या पहिल्या वायरमध्ये आहे. दुसऱ्या वायरमध्ये 9 किलोग्रॅम वेट आपण टेन्शन ठेवलेलं आहे मीन्स 9 × 9.8 न्यूटन. ठीक आहे, द व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ फर्स्ट वायर इज 60 सेंटीमीटर. पहिल्या वायरची व्हायब्रेटिंग लेंथ म्हणजे L1 60 सेंटीमीटर म्हणजे 0.6 मीटर आहे. अँड इट्स फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेशन इज द सेम ॲज सेकंड वायर. दोन्ही वायरच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सारख्या असं म्हटलेलं आपल्याला. म्हणजे एन फंडामेंटल ऑफ फर्स्ट वायर इज इक्वल टू एन फंडामेंटल ऑफ सेकंड वायर. कॅल्क्युलेट व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ वायर. तर त्या वायरची व्हायब्रेटिंग लेंथ आपल्याला शोधायची आहे, म्हणजे दुसऱ्या वायरची व्हायब्रेटिंग लेंथ आपल्याला शोधायची आहे. ठीक आहे, मग आता काय करता येईल बघा. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ फर्स्ट वायरचा फॉर्म्युला घेतला मी. एन फंडामेंटल ऑफ 1 इज इक्वल टू 1/2L1. L1 म्हणजे पहिल्या वायरची लेंथ इंटू स्क्वेअर रूट ऑफ पहिल्या वायरमधलं टेन्शन अपॉन पहिल्या वायरची लिनियर डेन्सिटी किंवा मास पर युनिट लेंथ. त्याच प्रकारे सेकंड वायरच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला लिहिला. सो एन फंडामेंटल 2 इज इक्वल टू 1/2SL2 अंडर रूटमध्ये T2/M2. पण आपल्याला काय म्हटलं, दोन्ही वायरच्या फंडामेंटल फ्रिक्वेन्सी सारख्या आहेत ॲज लेफ्ट हँड साईड आर सेम. सो इक्वेटिंग राईट हँड साईड, दोघांच्या राईट हँड साईड इक्वेट केले आपण. सो 1/2SL1 इंटू अंडर रूट T1/M1 इज इक्वल टू 1/2SL2 अंडर रूटमध्ये T2/M2. M1 आणि M2 सारखे आहेत, कॅन्सल झाले. 2 कॅन्सल झालं म्हणजे आपल्याजवळ आहे हा L2 इकडे आला, L1 इथेच ठेवला. सो L2/L1 इज इक्वल टू हा T2 आणि हा T1 खाली जाईल. सो L2/L1 इज इक्वल टू अंडर रूटमध्ये T2/T1. सो L2 इज इक्वल टू L1 इंटू स्क्वेअर रूट ऑफ T2/T1. T2 is 9 kilogram weight, T1 is 1 kilogram weight. So 9.8 will cancel. 9/1 म्हणजेच 9, 9चं स्क्वेअर रूट येतं 3. सो L1 इज 0.6 मीटर आपल्याला माहिती आहे आणि या स्क्वेअर रूटची व्हॅल्यू 3. सो 0.6 × 3 म्हणजेच 1.8 मीटर. क्वेश्चन बँकमध्ये हे उत्तर काहीतरी वेगळं दिलेलं आहे. फिफ्थ क्वेश्चन इज ऑल्सो अ न्यूमेरिकल. काय म्हटलं पहा, द इक्वेशन ऑफ सिम्पल हार्मोनिक वेव्ह इज y इज इक्वल टू sin π/2 इन ब्रॅकेट 40/0.025 minus x/0.25 where all quantities are in SI unit. या इक्वेशनमधल्या सगळ्या क्वांटिटी SI सिस्टीममधल्या आहेत. फाइंड ॲम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, वेवलेंथ अँड वेलॉसिटी ऑफ वेव्ह. तर या इक्वेशनवरनं आपल्याला ॲम्प्लिट्यूड, फ्रिक्वेन्सी, वेवलेंथ आणि वेलॉसिटी वेव्हची शोधायची आहे. मग ठीक आहे, दिलेलं इक्वेशन पहिले आपण स्टँडर्ड फॉर्ममध्ये आणून घेऊ. द गिवन इक्वेशन इज y इज इक्वल टू sin π/2 40/0.025 minus x/0.25. आपल्याला इथे y इज इक्वल टू a sin 2π पाहिजे असतं. म्हणजे π/2ला मला 2π मध्ये कन्वर्ट करायचं आहे म्हणून मी 4नी मल्टिप्लाय करतो आहे आणि 4नी डिवाईड करतो आहे. 4नी मल्टिप्लाय केलं याला इथे आणि 4नी डिवाईड केलं आहे, दिसतं. सो इट इज 4π/2 इन ब्रॅकेट 40/0.025 × 4 minus x/0.25 × 4.
सो इट बिकम साइन 2 पाय इन ब्रॅकेट स्मॉल टी अपॉन हा 4 आणि 4 कॅन्सल झाला 0.025 आणि 0.25 इंटू 4 झाला 1 आहे बरोबर. आता हा मिळाला आपल्याला स्टँडर्ड फॉर्म कम्पेअरिंग इट विथ द स्टँडर्ड इक्वेशन. स्टँडर्ड इक्वेशन कोणतं असतं? स्टँडर्ड इक्वेशन आपल्याला माहिती आहे y इज a sin 2 पाय इन ब्रॅकेट स्मॉल टी अपॉन कॅपिटल टी मायनस एक्स अपॉन लॅम्बडा. याची आणि याची आपण जर कंपॅरिझन केली तर काय मिळतं आपल्याला दिसतं इथे a आहे इथे 1 आहे. सो a म्हणजेच ॲम्प्लिट्यूड ऑफ द वेव्ह इज 1 मीटर. इथे कॅपिटल टी आहे इथे 0.025 आहे म्हणजेच कॅपिटल टी म्हणजेच टाईम पिरियड ऑफ द वेव्ह इज 0.025 सेकंद. इथे लॅम्बडा आहे इथे 1 आहे म्हणजेच लॅम्बडा म्हणजे वेवलेंथ ऑफ द वेव्ह इज 1 मीटर. आता फ्रिक्वेन्सी शोधायची आपल्याला. टाईम पिरियड माहिती आहे टाईम पिरियडवरनं फ्रिक्वेन्सी काढता येते. काय असं फॉर्म्युला? फ्रिक्वेन्सी इज इक्वल 1 अपॉन टाईम पिरियड. सो 1 अपॉन 0.025 म्हणजेच 40 हर्ट्स. फ्रिक्वेन्सीला एन हा सिम्बॉल आपण वापरतो. आणि आपल्याला व्हेलॉसिटी पण काढायची आहे. व्हेलॉसिटी काढण्यासाठी फॉर्म्युला आपल्याजवळ आहे v इज इक्वल एन लॅम्बडा म्हणजे फ्रिक्वेन्सी इंटू वेवलेंथ. फ्रिक्वेन्सी इज 40 अँड वेवलेंथ इज 1. सो 40 इंटू 1 मीन्स 40 मीटर पर सेकंद एवढी व्हेलॉसिटी मिळाली आपल्याला. असा सगळा पार्ट आपल्याला सोडवता आले. 6th क्वेश्चन इज अगेन अ न्यूमरिकल. बघा आता काय म्हटलंय. अ स्ट्रेच सोनोमीटर वायर इज इन युनिसन विथ अ ट्युनिंग फोर्क. युनिसन विथ अ ट्युनिंग फोर्कचा अर्थ काय होतो? म्हणजे त्या वायरची फ्रिक्वेन्सी आणि त्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी सारखी आहे. युनिसन म्हटलं म्हणजे लक्षात ठेवा दोघांची फ्रिक्वेन्सी सारखी. व्हेन द लेंथ इज इन्क्रीज बाय 4%. जर आपण त्या वायरची लांबी 4% वाढवली म्हणजे नंतरची लेंथ किती होईल? 4% जास्त पहिल्या लेंथपेक्षा म्हणजेच इट बिकम्स 1.04 टाइम्स L1. द नंबर ऑफ बीट्स हर्ड पर सेकंद इज 6. आता बघा पहिले त्या वायरची आणि ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी सारखी होती त्यामुळे तेव्हा तुम्हाला कोणते बीट्स ऐकू येत नव्हते. पण आता वायरची लेंथ वाढवल्यामुळे त्याची फ्रिक्वेन्सी काय झाली? वाढली की कमी झाली? फ्रिक्वेन्सी इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू लेंथ. त्यामुळे लेंथ वाढवल्यामुळे त्या वायरची फ्रिक्वेन्सी कमी होईल. बरोबर आहे. आणि आता पुन्हा त्या ट्युनिंग फोर्कसोबत आपण जर त्या वायरला व्हायब्रेट केलं तर काय म्हणतोय तो 6 बीट्स पर सेकंद आपल्याला ऐकू येत आहेत. म्हणजे दोघांच्या फ्रिक्वेन्सीमधला फरक 6चा तयार झाला. ठीक आहे. म्हणजेच आपल्याला लिहिता येईल N2 म्हणजे त्या वायरची नंतरची फ्रिक्वेन्सी ही पहिल्या फ्रिक्वेन्सीपेक्षा 6 कमी झालेली असेल कारण की ती वायर आता ट्युनिंग फोर्कसोबत 6 बीट्स तयार करून राहिली आणि वायरची लेंथ वाढवल्यामुळे तिची फ्रिक्वेन्सी कमी झाली. सो N2 इज इक्वल N1 मायनस 6. फाइंड फ्रिक्वेन्सी ऑफ द फोर्क. त्या फोर्कची म्हणजेच वायरची पहिली फ्रिक्वेन्सी आपल्याला शोधायची आहे. N1 आपल्याला शोधायचं आहे. आता काय म्हटलं बा? ट्युनिंग फोर्क अँड वायर आर इन युनिसन. सो इनिशियल फ्रिक्वेन्सी ऑफ वायर अँड ट्युनिंग फोर्क इज सेम. सो N1 म्हणजे वायरची पहिली फ्रिक्वेन्सी इनिशियल फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ द ट्युनिंग फोर्क आणि फॉर्म्युला काय असेल 1/2 L1 अंडर रूट T/M. वेन लेंथ ऑफ द वायर इज चेंज. आता आपण वायरमधलं टेन्शन बदलत नाही किंवा वायरचं मास पर युनिट लेंथ बदलत नाही. आपण काय बदलवतोय? वायरची लेंथ बदलवतोय. वेन लेंथ ऑफ द वायर इज चेंज इट्स फ्रिक्वेन्सी चेंजेस अँड इट बिकम्स. नंतरची फ्रिक्वेन्सी किती होईल? तर फॉर्म्युला असेल 1/2 L2 अंडर रूट T/M. बट ॲज लेंथ इन्क्रीजेस मीन्स इट्स फ्रिक्वेन्सी डिक्रीजेस. सो N2 इज इक्वल टू N1 मायनस 6. म्हणून नंतरची फ्रिक्वेन्सी किती असेल? N1 मायनस 6 असेल. पहिल्या फ्रिक्वेन्सीपेक्षा 6 कमी असेल. हा 6 आला कुठून? कारण की ती वायर नंतर त्या ट्युनिंग फोर्कसोबत 6 बीट्स तयार करून राहिली म्हणजे नंतर त्या वायरची फ्रिक्वेन्सी 6 बदललेली असेल. ती कमी झालेली असेल साहजिकच आहे. सो नाव N1/N2 दोघांचा रेशो घेतला इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2चा तर आपल्याला मिळतं L2/L1. सो N1/N2 N2च्या ऐवजी N1 मायनस 6 टाकलं. L2 आहे 1.04 टाइम्स L1/L1. मग आपल्याला लिहिता येतं N1 इज इक्वल 1.04 टाइम्स N1 मायनस 6. हा L1 कॅन्सल केला. हां L1 कॅन्सल केला. हा N1 मायनस 6 इकडे आणला. सो N1 लेफ्ट हँड साईडला N1च राहील आणि राईट हँड साईडला असेल हा 1.04 इंटू हे ब्रॅकेट N1 मायनस 6 म्हणजेच 1.04 टाइम्स N1 मायनस 1.04 इंटू 6 म्हणजे 6.24. सो N1 इज इक्वल टू 1.04 टाइम्स N1 मायनस 6.24. सो इट इज 0.04 टाइम्स N1 इज इक्वल टू 6.24 म्हणजे N1 असेल 6.24 अपॉन 0.04 म्हणजे 624/4 मीन्स 156 हर्ट्स. देअरफॉर फ्रिक्वेन्सी ऑफ फोर्क म्हणजेच N1 म्हणजेच 156 हर्ट्स आपल्याला आन्सर मिळाला. त्यानंतरचा पार्ट आहे लॉंग आन्सर टाईप क्वेश्चन्स इच कॅरिंग 4 मार्क. ठीक आहे. त्यातला पहिला क्वेश्चन आहे एक्सप्लेन द फॉर्म्युलेशन ऑफ स्टेशनरी वेव्हज बाय ॲनालिटिकल मेथड. म्हणजे मॅथमॅटिकल मेथडनुसार
स्टेशनरी वेव्ह कशी तयार होते ते तुम्हाला प्रूव्ह करायचं आहे. व्हॉट आर नोड्स अँड अँटीनोड्स. नोड्स कशाला म्हणतात, अँटीनोड्स कशाला म्हणतात ते पण तुम्हाला लिहायचं आहे. शो दॅट डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड ऑरकडे लक्ष ठेवा, ऑर अँटीनोड इज लॅम्बडा बाय 2. तुम्हाला सक्सेसिव्ह नोडमध्ये अंतर लॅम्बडा बाय 2 असतं हे दाखवायचं आहे, किंवा सक्सेसिव्ह अँटीनोडमध्ये अंतर लॅम्बडा बाय 2 असतं हे दाखवायचं आहे. दोन्ही नाही दाखवायचे एकत्र. हां, एक तर फक्त नोट्समधलं अंतर लॅम्बडा बाय 2 दाखवा, किंवा अँटीनोड्समधलं अंतर लॅम्बडा बाय 2 दाखवा. ठीक आहे. स्टेशनरी वेव्ह कशा प्रकारे तयार होते ते आपल्याला मॅथमॅटिकली दाखवायचं आहे. मग आता स्टेशनरी वेव्ह तयार होण्यासाठी काय कंडिशन असते, 2 वेव्ह असल्या पाहिजेत आणि दोन्ही वेव्ह अपोजिट डायरेक्शन इंटरफिअर झाल्या पाहिजेत. ओके, सो कन्सिडर 2 सिम्पल हार्मोनिक प्रोग्रेसिव्ह वेव्हज ऑफ इक्वल एम्प्लिट्यूड ए अँड वेवलेंथ लॅम्बडा propagating along a string in opposite direction. ठीक आहे. A wave which travels along positive x direction is y1 is equal to a sin 2 pi nt minus x upon lambda, and a wave which is traveling along negative x direction is, आता दोन्ही एकमेकांच्या ऑपोजिट म्हटल्यामुळे इथे पॉझिटिव्ह एक्स म्हटलं, इथे निगेटिव्ह एक्स म्हटलं मी. सो y2 इज इक्वल टू a sin 2 pi nt प्लस x upon lambda. निगेटिव्ह डायरेक्शन असेल तिथे प्लस होतं, पॉझिटिव्ह एक्स डायरेक्शन असेल तिथे मायनस असतं, हे आपल्याला माहिती आहे. ठीक आहे. When these two waves interfere, the resultant displacement is as per principle of superposition of waves. The resultant displacement असेल या दोघांचं वेक्टर सम. So y is equal to a sin 2 pi nt minus x upon lambda plus a sin 2 pi nt plus x upon lambda. So by using sin c plus sin d चा फॉर्म्युला आपण वापरतोय. It is 2 times sin of c plus d by 2 into cos of c minus d by 2. You will get, आता ही स्टेप डायरेक्ट लिहायची आहे तुम्हाला, पुस्तकामध्ये स्टेप त्यांनी कमी करून टाकल्या कारण की लेंथ जास्त होते या क्वेश्चनची म्हणून. सो इट इज ट्वाइस ए साइन 2 पाय एन टी इंटू कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा. ही स्टेप डायरेक्ट लक्षात ठेवा, नाहीतर तुम्ही मॅथमॅटिकली सोडवू पण शकता, तुम्हाला मिळतं आहे. सो इथला 2a कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इंटू साइन 2 पाय एन टी असं मी त्याला लिहिलं रिअरेंज करून, आणि त्या ब्रॅकेटच्या ऐवजी आपल्याला ठेवायची आहे ॲम्प्लिट्यूड. सो ट्वाइस ए कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडाच्या ऐवजी मी ठेवलं कॅपिटल ए, म्हणजे ॲम्प्लिट्यूड या रिझल्टंट वेव्हची इंटू साइन 2 पाय एन टी. बरोबर आहे. ए साइन ओमेगा टी या फॉर्ममध्ये आपण ते इक्वेशन आणलं. आता बघा, ए साइन ओमेगा टी म्हटल्यामुळे आता इथे साइन फंक्शनमध्ये तुम्हाला डिस्टन्सचं कोणतीच टर्म दिसत नाही, एक्स पण दिसत नाही, लॅम्बडा पण दिसत नाही. याचा अर्थ ही जी वेव्ह आहे ती वेव्ह कोणत्याच डायरेक्शननी मूव्ह होणार नाही. This is equation of resultant wave. This is equation of resultant wave. As the sine function do not contain or does not contain x, so that this wave cannot move forward or backward. Hence, this represents a stationary wave. आणि म्हणून मग या वेव्हला स्टेशनरी वेव्ह म्हटलं जातं. आपण मॅथमॅटिकली प्रूव्ह केलं की स्टेशनरी वेव्ह कशी तयार होईल. कशी तयार होईल? 2 आयडेंटिकल वेव्ह जर अपोजिट डायरेक्शन इंटरफिअर झाल्या तर स्टेशनरी वेव्ह तयार होईल. हे आपल्याला त्या ठिकाणी प्रूव्ह करता आलं. मी इथे कलर स्केच पेनचा वापर केलेला आहे, तुम्हाला करता येत नाही, बोर्डाच्या पेपरमध्ये लक्षात ठेवा. सो हिअर ट्वाइस ए कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा, याला आपण ए म्हटलेलं आहे, म्हणजेच ॲम्प्लिट्यूड ऑफ द रिझल्टंट आपण त्याला म्हटलेलं आहे. सो द ॲम्प्लिट्यूड, आता ही जी ॲम्प्लिट्यूड आहे ही या कॉस फंक्शनवर डिपेंड करते. इट डिपेंड्स ऑन कॉस फंक्शन अँड कॉस फंक्शन ऑन पोझिशन एक्स. कॉस फंक्शन एक्सवर डिपेंड करतं, म्हणजे वेगवेगळ्या पोझिशनला या स्टेशनरी वेव्हची ॲम्प्लिट्यूड काय असेल, वेगवेगळी असेल. हे याच्यावरनं प्रूव्ह होते. म्हणजे स्टेशनरी वेव्हमध्ये वेगवेगळ्या पॉईंटची ॲम्प्लिट्यूड वेगवेगळी असते, हे लक्षात ठेवा. काही ठिकाणी ती ॲम्प्लिट्यूड 0 पण असेल, काही ठिकाणी ती मॅक्झिमम पण असेल. ज्या ठिकाणी ती ॲम्प्लिट्यूड 0 असेल त्याला नोड्स म्हणतात, आणि ज्या ठिकाणी ती ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असेल त्याला अँटीनोड असं म्हटलं जातं. सो दिस शोज दॅट ॲम्प्लिट्यूड ऑफ स्टेशनरी वेव्ह इज डिफरंट ॲट डिफरंट पॉईंट्स. अँटीनोड कशाला म्हणतात ते लिहिलं तिथे बघा. ॲट सम पॉईंट्स ॲम्प्लिट्यूड इज मॅक्झिमम कॉल्ड अँटीनोड. आता तुम्हाला प्रश्नामध्ये विचारलं आहे व्हॉट आर अँटीनोड्स अँड व्हॉट आर नोड्स. तर अँटीनोडची व्याख्या लिहायची, नंतर नोडची व्याख्या पण तिथे लिहून टाकायची. नोडची व्याख्या आहे ॲट सम पॉईंट ॲम्प्लिट्यूड इज मिनिमम कॉल्ड नोड्स. ठीक आहे. आता अँटीनोड ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असते. मग ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम किती असेल? पहिल्या वेव्हची ॲम्प्लिट्यूड ए आहे, दुसऱ्या वेव्हची ॲम्प्लिट्यूड ए आहे, त्यामुळे मॅक्झिमम ॲम्प्लिट्यूड असेल त्या रिझल्टंट वेव्हची प्लस मायनस ट्वाइस ए. ॲम्प्लिट्यूडचा फॉर्म्युला टाकला मी, ट्वाइस ए कॉस ऑफ 2 पाय एक्स अपॉन लॅम्बडा इज इक्वल टू प्लस मायनस ट्वाइस ए.
ट्वाईस कॅन्सल झाला. सो कॉस ऑफ 2πx अपॉन लॅम्बडा झाला +-1. मग कॉस फंक्शनची व्हॅल्यू +1 आणि -1 केव्हा असते? कॉस 0 असतो +1, कॉस 180 असतो -1, कॉस 360 असतो +1 अँड सो ऑन. म्हणजेच 2πx अपॉन लॅम्बडा हा जो अँगल आहे हा अँगल एकतर 0 असेल किंवा पाय असेल किंवा 2π असेल किंवा 3π असेल. म्हणजेच याच्यावरनं मी जर एक्सची व्हॅल्यू शोधली म्हणजे पोझिशन शोधली, कोणत्या पोझिशनला तो पर्टिक्युलर फेज असेल तर ती पोझिशन मिळते मला 0. म्हणजे पहिला अँटीनोड 0 पोझिशनला तयार होईल एक्स. दुसरा मिळाला मला λ/2 म्हणजे दुसरा अँटीनोड तयार होईल λ/2 अंतरावर. तिसरा अँटीनोड तयार होईल λ अंतरावर. चौथा तयार होईल 3λ/2 अंतरावर अँड सो ऑन. आता याच्यावरनं काय सांगता येतं, या वेगवेगळ्या पोझिशनला जर अँटीनोड तयार होतोय therefore antinode get form at this position and distance between successive antinode is सक्सेसिव्ह अँटीनोड मधलं अंतर किती दिसतं λ/2. ठीक आहे. तसंच मी इथे नोडसाठी पण सोडून दिलं तुम्हाला. ॲट सम पोझिशन अँप्लिट्यूड इज मिनिमम कॉल्ड नोड्स. सो ॲट नोड्स अँप्लिट्यूड इज 0 म्हणजे कॅपिटल A 0. कॅपिटल A 0 म्हणजेच ट्वाईस ए कॉस ऑफ 2πx अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू 0 म्हणजेच कॉस ऑफ 2πx अपॉन लॅम्बडाची व्हॅल्यू 0. या कॉस फंक्शनची व्हॅल्यू 0 केव्हा असते? जेव्हा हा अँगल π/2 असेल, 3π/2 असेल, 5/2 असेल त्याच वेळेस. म्हणजे 2πx अपॉन लॅम्बडाची किंमत जर π/2 असेल तर कॉस 2πx अपॉन लॅम्बडा असेल 0. 2πx अपॉन लॅम्बडाची किंमत जर 3π/2 असेल तर कॉस 3π/2 पण 0च असेल अँड सो ऑन. मग याच्या व्हॅल्यू जर यासाठी जर तो कॉस फंक्शन 0 असेल तर एक्सच्या व्हॅल्यू शोधल्या मी. म्हणजे 2πx अपॉन लॅम्बडाला मी इक्वेट केलं π/2 सोबत तर मला एक्स मिळतो λ/4. 2πx अपॉन लॅम्बडाला मी इक्वेट केलं 3π/2 सोबत तर मला एक्स मिळतो 3λ/4. 2πx अपॉन लॅम्बडाला मी इक्वेट केलं 5π/2 सोबत तर मला एक्सची किंमत मिळते 5λ/4. सो दीज आर द पोझिशन्स ॲट विच नोड्स गेट फॉर्म. मग बघा सक्सेसिव्ह नोडमध्ये किती अंतर आहे? 3λ/4 मायनस λ/4 म्हणजे λ/2. 5λ/4 मायनस 3λ/4 म्हणजे λ/2 अँड सो ऑन. म्हणजे सक्सेसिव्ह नोडमध्ये पण अंतर λ/2च असतं. हे पण आपल्याला प्रूव्ह करता येतं. सो अ नोड गेट फॉर्म ॲट दिस पॉईंट्स ऑर ॲट दिस पोझिशन्स अँड डिस्टन्स बिटवीन सक्सेसिव्ह नोड इज λ/2. मग डिस्टन्स बिटवीन नोड आणि ॲडजस्टंट अँटीनोड आपल्याला काढता येतं λ/4. सो नोड्स अँड अँटीनोड्स ऑकर्स अल्टरनेटली हे पण आपल्याला या इक्वेशनवरनं सांगता येतं. म्हणजे प्रश्न कसा विचारला जाईल त्यानुसार तुम्हाला उत्तर तयार करायचं आहे. आता इथे मात्र लक्ष ठेवा, नोड्सची आणि अँटीनोड्सची व्याख्या मात्र तुम्हाला मधात लिहायची आहे. ते विसरू नका. आणि फक्त नोड्स सक्सेसिव्ह नोडमधलंच अंतर λ/2 दाखवा किंवा फक्त सक्सेसिव्ह अँटीनोडमधलंच अंतर λ/2 दाखवा. Third question is explain the production of beats and deduce analytically the expression for beat frequency. Explain the production of beats. Beats कसे तयार होतात ते तुम्हाला एक्सप्लेन करायचं आहे आणि नंतर मग तुम्हाला बीट फ्रिक्वेन्सीचं डेरिव्हेशन करायचं आहे. व्यवस्थित लक्षात घ्या प्रश्नाचा अर्थ. पहिले बघूया बीट्स म्हणजे काय आणि बीट्स फॉर्मेशनच्या कंडिशन काय ते पहिले आपल्याला लिहावं लागेल. नंतर मग ॲनालिटिकली आपल्याला बीट फ्रिक्वेन्सीचं डेरिव्हेशन तयार करायचं आहे. मग बीट्सची डायरेक्ट व्याख्या लिहितोय मी. The variation in intensity of sound due to superposition of two sound waves having same amplitude but slightly different frequencies traveling in same direction is called beat formation. आपल्याला माहिती आहे की बीट्स केव्हा तयार होतात? जर दोन साऊंडच्या वेव्ज असतील, त्या दोन्ही साऊंड वेव्ह एकाच डायरेक्शननी जात असतील, दोन्ही वेव्हच्या ॲम्प्लिट्यूड सारख्या पाहिजेत, मात्र फ्रिक्वेन्सी जर स्लाइटली डिफरंट असतील तरच त्या ठिकाणी बीट्स तयार होतात हे आपल्याला माहिती आहे. मग बीट्स फॉर्मेशनच्या कंडिशन आपण लिहितोय. कंडिशन्स फॉर बीट फॉर्मेशन असं हेडिंग टाकायचं, लिहायचं द टू वेव्ज मस्ट हॅव सेम अँप्लिट्यूड, स्लाइटली डिफरंट फ्रिक्वेन्सीज, ट्रॅव्हलिंग अलॉंग द सेम पाथ इन सेम डायरेक्शन, मस्ट इंटरफिअर. जर त्या इंटरफिअर झाल्या तरच बीट्स तयार होईल. Now we have to prove beat frequency, or we have to found the equation for beat frequency mathematically. So let us consider two sound waves having same amplitude and slightly different frequencies n1 and n2 arriving at a point x in a medium in same phase. Okay, but the condition is n1 greater than n2. पहिल्या वेव्हची फ्रिक्वेन्सी दुसऱ्या वेव्हच्या फ्रिक्वेन्सीपेक्षा थोडीशी जास्त आहे. थोडीशी जास्त म्हणतोय मी शब्द, कारण की जास्त फ्रिक्वेन्सीचा डिफरन्स जर जास्त असेल तर ते बीट्स आपल्याला ऐकू येणार नाहीत. These waves are represented as, ह्या दोन वेव्ह आपण आता मॅथमॅटिकली रिप्रेझेंट केल्या. सो y1 इज इक्वल टू a sin 2π n1t मायनस एक्स अपॉन λ1. आता फ्रिक्वेन्सी जर वेगळी आहे तर वेव्हलेंथ पण वेगळी असेल. सो y2 इज इक्वल टू a sin 2π n2t मायनस एक्स अपॉन λ2. बरोबर आहे. अशा त्या दोन वेव्हज आपण एकत्र आणतोय म्हणजे प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन ऑफ वेव्ह आपल्याला वापरावंच लागेल. किंवा हेच इक्वेशन आपण या फॉर्ममध्ये पण लिहिता येतं.
y1 इज इक्वल टू ए साइन 2 पाय n1t, y2 इज इक्वल टू ए साइन 2 पाय n2t. इफ द ऑब्झर्वर इज ॲट x इज इक्वल टू 0, एक्सची व्हॅल्यू 0 टाका या इक्वेशन 1 आणि इक्वेशन 2 मध्ये, तर त्या ठिकाणी त्याच वेवची इक्वेशन आपल्याला या प्रकारे लिहिता येतील. म्हणजे ज्या ठिकाणी वेव एकत्र येत आहेत ती पोझिशन x इज इक्वल टू 0 त्यांनी घेतली, असा अर्थ काढला तरी चालेल. अकॉर्डिंग टू प्रिन्सिपल ऑफ सुपरपोजिशन y इज इक्वल टू y1 प्लस y2, पाहिजे असेल डोक्यावर बार द्या, याच्या पण डोक्यावर बार देसाल. सो y इज इक्वल टू ए साइन 2 पाय n1t प्लस ए साइन 2 पाय n2t. सो ए कॉमन काढला आपण, इथे असेल साइन 2 पाय n1t, इथे असेल साइन 2 पाय n2t. पुन्हा फॉर्म्युला तोच वापरला, साइन सी प्लस साइन डी इज इक्वल टू 2 टाइम्स साइन सी प्लस डी बाय 2 इंटू कॉस ऑफ सी मायनस डी बाय 2. सो इट बिकम्स ट्वाइस ए कॉस ऑफ 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी इंटू साइन ऑफ 2 पाय n1 प्लस n2 अपॉन 2 इंटू टी. ठीक आहे, असे आपल्याला टर्म्स मिळाले. इथे आपण आता ॲम्प्लिट्यूड पुटअप करूया. लेट त्या इक्वेशनमध्ये आपण ही व्हॅल्यू पुटअप करतो. ए म्हणजे ट्वाइस ए कॉस ऑफ 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी, म्हणजे ते इक्वेशन बनेल आपल्याजवळ y इज इक्वल टू ए साइन 2 पाय n1 प्लस n2 अपॉन 2 इंटू टी. या n1 प्लस n2 अपॉन 2ला स्मॉल एननी रिप्रेझेंट केला आपण, तर y इज इक्वल टू ए साइन 2 पाय nt असं आपल्याला मिळालं. हा n म्हणजे त्या रिझल्टंट वेवची फ्रिक्वेन्सी किती येते, ती आहे n1 प्लस n2 अपॉन 2, म्हणजे ॲव्हरेज ऑफ द फ्रिक्वेन्सीज ऑफ इंटरफेरिंग वेव्स. आणि ए आहे त्या रिझल्टंट वेवचे ॲम्प्लिट्यूड. सो दिस इज इक्वेशन ऑफ प्रोग्रेसिव्ह वेव ऑफ ॲम्प्लिट्यूड ए अँड फ्रिक्वेन्सी n. ठीक आहे. Therefore, the frequency of resultant wave is equal to average of the frequency of interfering waves. हे तुम्हाला लिहायचं नाही लिहिलं तरी चालेल. The amplitude of resultant depends on cos function which depends on time. आता रिझल्टंटचे ॲम्प्लिट्यूड बघा काय फॉर्म्युला आहे, हा फॉर्म्युला आहे. रिझल्टंटचे ॲम्प्लिट्यूड कॉस फंक्शनवर डिपेंड आहे, आणि कॉस फंक्शन कोणावर डिपेंड आहे, तर टाईम इंटरवलवर डिपेंड आहे किंवा टाईम इन्स्टंटवर डिपेंड आहे. ठीक आहे, मग आता टाईमनुसार ॲम्प्लिट्यूड बदलत जाईल, म्हणजे त्या वेव एकत्र आल्यानंतर जी रिझल्टंट वेव तयार होईल त्या रिझल्टंट वेवची ॲम्प्लिट्यूड टाईमनुसार बदलणार आहे. तिकडे स्टेशनरी वेवमध्ये आठवतात तुम्हाला, जेव्हा त्या दोन वेव एकत्र आल्या होत्या तर त्या रिझल्टंट वेवची ॲम्प्लिट्यूड डिस्टन्सनुसार बदलत होती, आणि ते बीट फॉर्मेशनमध्ये मात्र लक्ष ठेवा ॲम्प्लिट्यूड ही टाईमनुसार बदलेल. मग आता कधी ती मॅक्झिमम असेल तर त्यावेळेस काय तयार होतं, त्याला म्हणतात वॅक्सिंग, आणि कधी ती मिनिमम ॲम्प्लिट्यूड तयार होईल तर त्याला म्हणायचं वॅनिंग. सो व्हेन द ॲम्प्लिट्यूड ऑफ रिझल्टंट बिकम्स मॅक्झिमम, intensity becomes maximum and waxing is produced. ठीक आहे. therefore for waxing the condition is amplitude maximum असेल, मॅक्झिमम म्हणजे किती, प्लस मायनस ट्वाइस आहे. सो ट्वाइस ए कॉस ऑफ 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी इज इक्वल टू प्लस मायनस ट्वाइस ए. ट्वाइस ए कॅन्सल झाला, म्हणजे कॉस ऑफ 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी इज इक्वल टू प्लस मायनस 1. ओके, फंक्शन प्लस मायनस 1 असण्यासाठी तो जो अँगल आहे 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी हा एकतर 0 असेल किंवा पाय असेल किंवा 2 पाय असेल अँड सो ऑन असेल. म्हणजेच कोणकोणत्या टाईमला वॅक्सिंग तयार होईल तर तो टाईम इन्स्टंट आपण शोधला. म्हणजे हा अँगल पहिले मी 0शी इक्वेट केला तर टाईम मिळाला मला 0. हा अँगल मी पायशी इक्वेट केला तर मला टाईम मिळाला 1 अपॉन n1 मायनस n2. हा अँगल मी 2 पायशी इक्वेट केला तर मला टाईम मिळाला 2 अपॉन n1 मायनस n2. या वेगवेगळ्या टाईमला तिथे ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम असेल म्हणजे वॅक्सिंग तयार होईल. सो ॲट दिस इन्स्टंट वॅक्सिंग गेट फॉर्म. सो टाईम इंटरवल बिटवीन सक्सेसिव्ह वॅक्सिंग, या दोघांमधला टाईम इंटरवल, या दोघांमधला टाईम इंटरवल आणि समोरचा तो येतो 1 अपॉन n1 मायनस n2. मग टाईम पिरियड जर वॅक्सिंगचा एवढा आहे तर फ्रिक्वेन्सी किती वॅक्सिंगची, त्याचा रेसिप्रोकल. सो फ्रिक्वेन्सी ऑफ वॅक्सिंग इज n इज इक्वल टू 1 अपॉन टी इज इक्वल टू n1 मायनस n2. बट n1 आणि n2 काय, n1 आहे पहिल्या वेवची फ्रिक्वेन्सी, n2 आहे दुसऱ्या वेवची फ्रिक्वेन्सी. म्हणजेच दोन्ही वेवच्या फ्रिक्वेन्सीमध्ये जो डिफरन्स आहे तेवढी त्या वॅक्सिंगची फ्रिक्वेन्सी असेल. बट फ्रिक्वेन्सी ऑफ वॅक्सिंग इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ बीट. सो बीट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू n1 मायनस n2. मग बीट फ्रिक्वेन्सी किती आहे, n1 मायनस n2, म्हणजेच दोन्ही इंटरफेअर होणाऱ्या वेवच्या फ्रिक्वेन्सीच्या डिफरन्स एवढी. आणि म्हणून त्या ठिकाणी बीट फ्रिक्वेन्सी कमी असली पाहिजे तरच ते बीट्स आपल्याला ऐकू येतील. म्हणून हा फ्रिक्वेन्सी डिफरन्स दोन्ही वेवचा कमी असला पाहिजे असं स्टेटमेंट आपण वापरलेलं आहे. त्यानंतर वॅक्सिंग तयार होतं त्याच वेळेस वॅनिंग पण तयार होणार आहे. काही वेळेस ॲम्प्लिट्यूड मॅक्झिमम झालेली तुम्हाला जाणवेल तर काही वेळेस ती कमी पण झालेली जाणवेल, मिनिमम झालेली जाणवेल. आणि जेव्हा ती मिनिमम होईल तेव्हा होतं फॉर्मेशन ऑफ वॅनिंग. When the amplitude of resultant becomes minimum, intensity becomes minimum and waning is produced. So therefore for waning the condition is amplitude must be 0. Means twice a cos of 2 pi n1 minus n2 upon 2 into t is equal to 0. म्हणजेच cos of 2 pi n1 minus n2 upon 2 into 2 is equal to 0. मग हे cos फंक्शन 0 असण्यासाठी हा अँगल किती पाहिजे,
तो अँगल पाहिजे 2 पाय n1 मायनस n2 अपॉन 2 इंटू टी इज इक्वल टू π/2 और 3π/2 और 5/2 अँड सो ऑन. मी या अँगलला इक्वेट केलं π/2 सोबत. मला टाईम इंटरवल मिळाला, टाईम इन्स्टंट मिळाला की कोणत्या टाईम इन्स्टंटला त्या ठिकाणी वॅनिंग तयार होईल. तर पहिला वॅनिंग तयार होईल 1/2 n1 मायनस n2 या टाईमला. दुसरं वॅनिंग तयार होईल 3/2 n1 मायनस n2 या टाईमला. तिसरं वॅनिंग तयार होईल 5/2 n1 मायनस n2 या टाईमला अँड सो ऑन. सो ॲट दिस इन्स्टंट वॅनिंग गेट फॉर्म. सो टाईम इंटरवल बिटवीन सक्सेसिव्ह वॅनिंग, या दोघांमधला डिफरन्स काढा, या दोघांमधला डिफरन्स काढा, तो येतो 1/n1 मायनस n2. सो टाईम इंटरवल बिटवीन सक्सेसिव्ह वॅनिंग इज 1/n1 मायनस n2. सो फ्रिक्वेन्सी ऑफ वॅनिंग म्हणजे याचा रेसिप्रोकल आणि तो फ्रिक्वेन्सी येते n1 मायनस n2. ठीक आहे. बट फ्रिक्वेन्सी ऑफ वॅनिंग इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ बीट, म्हणून बीट फ्रिक्वेन्सीचा फॉर्म्युला मिळतो आपल्याला n1 मायनस n2च. दिस शोज दॅट फ्रिक्वेन्सी ऑफ वॅक्सिंग इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ वॅनिंग इज इक्वल टू बीट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू n1 मायनस n2 इज इक्वल टू डिफरन्स इन फ्रिक्वेन्सीज ऑफ इंटरफिअरिंग वेव्स, दॅट इज बीट फ्रिक्वेन्सी इज इक्वल टू n1 मायनस n2. आता हे जे इक्वेशन आपण तयार केला तो प्रश्न बीट फ्रिक्वेन्सी विचारला तर ठीक आहे. अजून तुम्हाला तोच प्रश्न वेगवेगळ्या फॉर्ममध्ये पण विचारला जाऊ शकतो. आता या इक्वेशनवरून आपल्याला काय लिहिता येत अजून, वॅक्सिंग अँड वॅनिंग ऑकर्स अल्टरनेटली. टाईम इंटरवल बिटवीन सक्सेसिव्ह वॅक्सिंग इज 1/n1 मायनस n2. टाईम इंटरवल बिटवीन सक्सेसिव्ह वॅनिंग इज 1/n1 मायनस n2. फ्रिक्वेन्सी ऑफ वॅक्सिंग इज इक्वल टू फ्रिक्वेन्सी ऑफ वॅनिंग. हे पण तुम्हाला त्याच्यावरनं प्रूव्ह करता येतं. द थर्ड क्वेश्चन इज स्टेट अँड व्हेरीफाय द लॉज ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग युझिंग सोनोमीटर. आता तिन्ही लॉ सोनोमीटरच्या साहाय्याने व्हेरीफाय करा आणि ते उत्तर सगळं एकाच प्रश्नामध्ये. 4 मार्कासाठी हा प्रश्न खूप मोठा झाला. ठीक आहे. पण आपण काय करूया, आपण एक एक लॉ व्हेरीफाय करू सोनोमीटरच्या साहाय्याने. म्हणजे तुम्हाला प्रश्न विचारला जाईल कदाचित स्टेट अँड व्हेरीफाय द फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग युझिंग सोनोमीटर, किंवा स्टेट अँड व्हेरीफाय सेकंड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग युझिंग सोनोमीटर, किंवा थर्ड क्वेश्चन त्या ठिकाणी तयार होतो स्टेट अँड व्हेरीफाय द थर्ड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग युझिंग सोनोमीटर. तिन्ही आपण क्वेश्चन सेपरेट करूया. एका प्रश्नामध्ये हे 3 प्रश्न एकत्र करणे म्हणजे तो 12 मार्काचा प्रश्न तयार होतो आणि तो 4 मार्कासाठी विचारणे हे योग्य नसेल असं मला वाटतं. आपण फर्स्ट लॉ व्हेरीफाय करतोय सोनोमीटरच्या साहाय्याने. मग पहिले फर्स्ट लॉचं स्टेटमेंट तुम्हाला लिहावं लागेल. द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द वायर इफ टेन्शन अँड मास पर युनिट लेंथ ऑफ द वायर इज केप्ट कॉन्स्टंट. ठीक आहे. स्टेटमेंट लिहायचं, नंतर त्या सोनोमीटरची डायग्राम आपल्याला काढायची आहे, नंतर मग ती प्रोसिजर लिहायची आहे. स्टेटमेंट नंतर ही डायग्राम तुम्हाला काढायची आहे, लेबलिंग पण डायग्रामचं करायचं आहे. मग आता मी इथे मात्र वेगवेगळ्या कलर पेनचा वापर केलेला आहे. तुम्हाला मात्र एकाच कलरनी ती डायग्राम काढायची, एकाच कलरच्या पेननी डायग्राम काढायची आहे. प्रोसिजर आपल्याला फॉलो करायची ती बघा. बाय मेजरिंग लेंथ अँड मास ऑफ सोनोमीटर वायर इट्स मास पर युनिट लेंथ स्मॉल m इज डिटरमाइंड. वायरची लांबी मोजा, तिचं मास मोजा, त्याच्यावरून वायरची मास पर युनिट लेंथ शोधून घ्या. द वायर इज देन स्ट्रेच ऑन अ सोनोमीटर अँड अ हँगर इज अटॅच टू इट्स फ्री एंड. अ सुटेबल टेन्शन T इज केप्ट इन द हँगर. ठीक आहे. अ लाईट पेपर रायडर इज केप्ट ॲट अ पॉईंट मिडवे बिटवीन द ब्रिजेस. त्या सोनोमीटर वायरवर ज्या नाईफ एजेस असतात त्याच्या मतात बरोबर पेपर रायडर आपल्याला ठेवायचं आहे. अ ट्युनिंग फोर्क ऑफ फ्रिक्वेन्सी n1 इज अलाउड टू व्हायब्रेट अँड केप्ट इट इन कॉन्टॅक्ट विथ द सोनोमीटर. ट्युनिंग फोर्क ज्याची फ्रिक्वेन्सी n1 आहे त्याला व्हायब्रेट करा आणि तो व्हायब्रेट होणारा ट्युनिंग फोर्क सोनोमीटरच्या बॉडीच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवा. ॲडजस्ट द व्हायब्रेटिंग लेंथ बाय चेंजिंग पोझिशन्स सो दॅट वायर व्हायब्रेट्स इन इट्स फर्स्ट मोड. त्या नाईफ एजेसमधलं अंतर कमी जास्त करा आणि अशा ठिकाणी त्या नाईफ एजेस मेंटेन करा की ज्या वेळेस ती वायर तिच्या फंडामेंटल मोडमध्ये व्हायब्रेट होईल, म्हणजे पहिल्या मोडमध्ये व्हायब्रेट होईल. रेकॉर्ड दिस व्हायब्रेटिंग लेंथ से L1. ती लेंथ रेकॉर्ड करा. दिस लेंथ L1 इज कॉल्ड रेझोनेटिंग लेंथ फॉर ट्युनिंग फोर्क ऑफ फ्रिक्वेन्सी n1 बिकॉज ड्यू टू रेझोनन्स द अँटीनोड इज फॉर्म ॲट द सेंटर ऑफ द वायर अँड पेपर रायडर फ्लाइज ऑफ ॲट धिस लेंथ. रेकॉर्ड n1 इंटू L1. पहिल्या ट्युनिंग फोर्क आणि पहिल्या ट्युनिंग फोर्कसाठीची रेझोनेटिंग लेंथ दोघांचा प्रॉडक्ट रेकॉर्ड करा. n1 इंटू L1 हे रेकॉर्ड करा. रिपीट द सेम प्रोसिजर फॉर ट्युनिंग फोर्क हॅविंग फ्रिक्वेन्सीज n2, n3, n4 अँड सो ऑन अँड रेकॉर्ड द रेझोनेटिंग लेंथ्स L2, L3, L4 अँड सो ऑन. ठीक आहे.
दुसरा ट्युनिंग फोर्क घ्या, दुसऱ्या ट्युनिंग फोर्कसाठी रेझोनेटिंग लेंथ काढा L2, N2 इंटू L2 रेकॉर्ड करा. तिसरा ट्युनिंग फोर्क घ्या ज्याची फ्रिक्वेन्सी N3 आहे, त्याच्यासाठी रेझोनेटिंग लेंथ काढा L3, N3 इंटू L3 हा प्रॉडक्ट रेकॉर्ड करा. आपण वायर बदलत नाही आहे आणि वायरमधलं टेन्शन पण बदलत नाही, म्हणजे स्मॉल m आणि t आपण कॉन्स्टंट ठेवलेला आहे. सो रेकॉर्ड N2 L2, N3 L3, N4 L4 अँड सो ऑन. इट इज फाउंड दॅट N1 L1 इज इक्वल टू N2 L2 इज इक्वल टू N3 L3 अँड हे सगळेच सारखे येतात म्हणजे कॉन्स्टंट आहेत. मीन्स NL इज इक्वल टू कॉन्स्टंट इफ T इज कॉन्स्टंट. सो दस फर्स्ट लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग गेट व्हेरीफाईड. या प्रकारे आपण फर्स्ट लॉ व्हेरीफाय केला. स्टेटमेंट पहिलेच लिहायचं आहे आपल्याला. ओके. जर प्रश्न व्हेरिफिकेशन ऑफ सेकंड लॉसाठी आला तर स्टेटमेंट लिहायचं, खाली डायग्राम काढायची, नंतर प्रोसिजर. स्टेटमेंट इज द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज डायरेक्टली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ टेन्शन इन द स्ट्रिंग इफ व्हायब्रेटिंग लेंथ अँड मास पर युनिट लेंथ ऑफ द स्ट्रिंग इज केप्ट कॉन्स्टंट. स्टेटमेंट लिहायचं, डायग्राम आपण बघितलेलीच आहे, तीच डायग्राम काढायची. प्रोसिजरमध्ये काय लिहायचं बा, a wire of suitable mass per unit length m is stretched on the sonometer and a hanger is attached to the free end. Okay. In this experiment, the vibrating length and mass per unit length is constant, so we cannot change the sonometer wire as well as the distance between the knife edges during this experiment. ठीक आहे. व्हायब्रेटिंग लेंथ पण आपल्याला बदलवता येत नाही आणि मास पर युनिट लेंथ पण बदलवता येत नाही, म्हणजे आपल्याला वायर पण बदलवता येत नाही एक्सपेरिमेंट सुरू असताना, आणि नाईफ एजेसमधलं अंतर पण बदलवता येत नाही. केप्ट अ फिक्स डिस्टन्स L बिटवीन द नाईफ एजेस. त्या दोन नाईफ एजेसमध्ये अंतर फिक्स ठेवा. नाऊ फॉर ट्युनिंग फोर्क ऑफ फ्रिक्वेन्सी N1 ॲडजस्ट द टेन्शन T1 इन द स्ट्रिंग सच दॅट द वायर ऑफ लेंथ L इज इन रेझोनन्स. N1 फ्रिक्वेन्सीचं ट्युनिंग फोर्क घ्या, त्याला सोनोमीटरच्या कॉन्टॅक्टमध्ये ठेवा. त्याचं व्हायब्रेशन सुरू असेल तर त्या ठिकाणी टेन्शन चेंज करा. एवढं टेन्शन ठेवा त्या वायरमध्ये की जेणेकरून ती वायर, त्या नाईफ एजेसच्या मधातली जी वायर आहे ती वायर तिच्या फंडामेंटल मोडमध्ये व्हायब्रेट होईल. रेकॉर्ड N1 म्हणजे त्या ट्युनिंग फोर्कची फ्रिक्वेन्सी, आणि आपण हँगरमध्ये जे टेन्शन ठेवलेलं असेल ते टेन्शन रेकॉर्ड करा, आणि हा रेशो तुमच्याजवळ लिहून ठेवा. N1 अपॉन अंडर T1. N1ला काहीतरी व्हॅल्यू असेल, T1ला काहीतरी व्हॅल्यू असेल. रिपीट द अबाव प्रोसिजर फॉर ट्युनिंग फोर्क ऑफ फ्रिक्वेन्सी N2, N3, N4 अँड सो ऑन, अँड फाइंड द करस्पॉन्डिंग टेन्शन्स T2, T3, T4 अँड सो ऑन. सो रेकॉर्ड N2 अपॉन अंडर T2, N3 अपॉन अंडर T3, N4 अपॉन अंडर T4 अँड सो ऑन. इट इज फाउंड दॅट हे सगळे रेशो सारखेच असतात, म्हणजे N1 अपॉन अंडर रूट ऑफ T1 इज इक्वल टू N2 अपॉन अंडर रूट ऑफ T2 इज इक्वल टू N3 अपॉन अंडर रूट T3 इज इक्वल टू कॉन्स्टंट. मीन्स N अपॉन रूट T इज कॉन्स्टंट इफ L and M आर कॉन्स्टंट. सो द सेकंड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज व्हेरीफाईड. अशा प्रकारे तुम्हाला सेकंड लॉ व्हेरीफाय करता येतो. मी स्केच पेनचा वापर केला आहे, तुम्हाला पेपरमध्ये करता येत नाही, लक्षात ठेवा. थर्ड लॉ आपण व्हेरीफाय करतोय सोनोमीटरच्या साहाय्याने. थर्ड लॉचं पहिले स्टेटमेंट तुम्हाला लिहावं लागेल, डायग्राम पण काढावं लागेल, नंतर त्याचं प्रोसिजर पण लिहावी लागेल. मग पहिले स्टेटमेंट, द फंडामेंटल फ्रिक्वेन्सी ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू स्क्वेअर रूट ऑफ मास पर युनिट लेंथ ऑफ द वायर इफ टेन्शन अँड व्हायब्रेटिंग लेंथ ऑफ द वायर आर केप्ट कॉन्स्टंट. नंतर डायग्राम काढा, इथे डायग्राम काढायची आहे, त्याची प्रोसिजर. फॉर व्हेरिफिकेशन ऑफ थर्ड लॉ, टू वायर्स ऑफ मास पर युनिट लेंथ M1 अँड M2 आर यूज. आता मास पर युनिट लेंथमधलं रिलेशन आपल्याला काढायचं आहे, म्हणजे साहजिकच आहे, वेगवेगळ्या वायर आपल्याला लागतील. दोन वायर घेतल्या आपण, पहिलीचं मास पर युनिट लेंथ M1 आहे, दुसरीचं मास पर युनिट लेंथ M2 आहे. फर्स्ट वायर इज स्ट्रेच ऑन अ सोनोमीटर अँड केप्ट अंडर टेन्शन कॅपिटल T. पहिली वायर आपण सोनोमीटरवर लावली, तिचं टेन्शन कॅपिटल T एवढं ठेवलं. नाऊ फाइंड द रेझोनेटिंग लेंथ L1 फॉर द ट्युनिंग फोर्क ऑफ फ्रिक्वेन्सी N. त्या पहिल्या वायरची रेझोनेटिंग लेंथ काढली L1, म्हणजे त्या वायरमध्ये फक्त एक लूप तयार होईल व्हायब्रेटिंग लेंथमध्ये, जेव्हा ट्युनिंग फोर्क आपण N या फ्रिक्वेन्सीचा वापरू तेव्हा. रेकॉर्ड L1 इंटू अंडर रूट M1, L1 इंटू अंडर रूट M1 हा प्रॉडक्ट रेकॉर्ड करा. नाउ सेकंड वायर इज स्ट्रेच ऑन सोनोमीटर अँड केप्ट अंडर टेन्शन, सेम टेन्शन T. दुसऱ्या वायरमध्ये पण टेन्शन तेच ठेवायचं आहे. फाइंड द रेझोनेटिंग लेंथ L2 फॉर द सेम ट्युनिंग फोर्क ऑफ फ्रिक्वेन्सी N. तोच ट्युनिंग फोर्क घ्या आणि त्याच्यासाठी रेझोनेटिंग लेंथ काढा दुसऱ्या वायरची, ती समजा L2 आली. टेन्शन कॅपिटल T एवढंच आहे. रेकॉर्ड L2 इंटू अंडर रूट M2. इट इज फाउंड दॅट L1 इंटू अंडर रूट M1 इज इक्वल टू L2 इंटू अंडर रूट M2. आता दोन्ही जर सारखेच आहे तर याचा अर्थ L इंटू अंडर रूट M कॉन्स्टंट झालं, इज इक्वल टू कॉन्स्टंट. बट अकॉर्डिंग टू द फर्स्ट लॉ N इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू L. बघा आता पहिल्या लॉनुसार N हा Lशी इन्व्हर्सली आहे. मग आता याचा आपल्याला रिलेशन तयार करायचं आहे.
देअरफॉर एन इज इन्व्हर्सली प्रोपोर्शनल टू एम. बरोबर आहे. इफ टी आणि एल आर कॉन्स्टंट. इनडायरेक्ट प्रूफ मिळाला आहे आपल्याला. दस थर्ड लॉ ऑफ व्हायब्रेटिंग स्ट्रिंग इज व्हेरीफाईड. फोर्थ क्वेश्चन इज अ न्यूमेरिकल. आता तुम्हाला बोर्ड पेपरचा पॅटर्न माहिती आहे. बोर्ड पेपरच्या पॅटर्नमधले सगळ्यात शेवटचे जे प्रश्न असतात त्याच्यामध्ये जे प्रश्न विचारले जातात 4 मार्कावाले, त्याच्यामध्ये न्यूमेरिकल 4 मार्काचं कधीच विचारल्या जाणार नाही हे आपल्याला माहिती आहे. पण तरीसुद्धा क्वेश्चन बँकवाल्यांनी न्यूमेरिकल त्यात टाकलं आहे 4 मार्कासाठी. ठीक आहे, आपण मात्र सोडवण्याचं काम करूया, तेवढीच आपली न्यूमेरिकलची प्रॅक्टिस होते. काय म्हटलं बघा एक्झाम्पलमध्ये, वेव्ह प्रोड्यूस बाय 2 व्हायब्रेटर्स इन अ मीडियम हॅव वेवलेंथ 2 मीटर अँड 2.1 मीटर रिस्पेक्टिव्हली. 2 व्हायब्रेटर आहेत आपल्याकडे. त्या 2 व्हायब्रेटरमधनं ज्या वेव्स तयार होतात त्यांची वेवलेंथ आपल्याला दिली. एकाची वेवलेंथ आहे 2 मीटर, दुसऱ्याची वेवलेंथ आहे 2.1 मीटर. म्हणजे λ1 घेतला मी 2 मीटर, λ2 घेतला 2.1 मीटर. व्हेन साऊंडेड टुगेदर दे प्रोड्युसेस 8 बीट्स पर सेकंड. या दोन्ही वेव्ह जर एकत्र व्हायब्रेट केल्या तर हा 8 बीट्स पर सेकंड तयार करतात. म्हणजे या दोन्ही वेव्हच्या फ्रिक्वेन्सी डिफरन्स कितीचा आहे? 8चा. मग आता बघा, λ1 आहे 2 मीटर, λ2 आहे 2.1 मीटर. म्हणजे सेकंड वेवलेंथ ही पहिल्या वेवलेंथपेक्षा जास्त आहे. मीन्स λ2 इज ग्रेटर दॅन λ1. मग सेकंड वेवलेंथ जर जास्त आहे तर सेकंड फ्रिक्वेन्सी कमी असेल पहिल्या फ्रिक्वेन्सीपेक्षा. सो इम्प्लाइज n2 इज लेस दॅन n1. मग आता हे किती बीट्स तयार करतायत? 8 बीट्स पर सेकंड. म्हणजे दोघांच्या फ्रिक्वेन्सीमधला डिफरन्स कितीचा असेल? 8चा. n1 हा मोठा आहे n2पेक्षा. सो n1 मायनस n2 इज इक्वल टू 8. आला लक्षात आहे? हे लक्षात घ्या, सगळ्यात महत्त्वाचं आहे. ॲज λ2 इज ग्रेटर दॅन λ1 इम्प्लाइज n2 इज लेस दॅन n1. वेवलेंथ जर जास्त आहे तर फ्रिक्वेन्सी कमी असते, म्हणून n2 इज लेस दॅन n1. आता दोन्ही 8 बीट्स पर सेकंड तयार करतायत, म्हणजेच n1 मायनस n2 असेल 8. आपल्याला वेलॉसिटी काढायची आहे. कॅल्क्युलेट द वेव्ह वेलॉसिटी अँड फ्रिक्वेन्सीज ऑफ व्हायब्रेटर. म्हणजे n1 आणि n2 पण काढायचं आहे. मग ठीक आहे. ॲज वेलॉसिटी ऑफ वेव्ह इज सेम इन अ मीडियम. आता दोन्ही व्हायब्रेटर आपण एकाच मीडियममध्ये व्हायब्रेट करतोय, त्यामुळे साऊंडची वेलॉसिटी त्या मीडियममध्ये सारखीच असेल. So as velocity of wave is same in a medium, so velocity of first wave is v1 is equal to n1 λ1. Velocity of second wave is v2 is equal to n2 λ2. As v1 is equal to v2, so n1 λ1 is equal to n2 λ2. So n1 upon n2 is equal to λ2 upon λ1. n2 च्या ऐवजी टाका n1 मायनस 8. λ2 आहे 2.1, λ1 आहे 2. व्हॅल्यूज पुटअप केल्या, सिम्प्लिफाय केलं, सॉल्व केलं, तर मला n1 मिळालं 168 हर्ट्स. बघून घ्या, n1 जर 168 हर्ट्स आहे तर n2 किती असेल? n2 इज n1 मायनस 8. म्हणजे 168 मायनस 8 म्हणजे 160 हर्ट्स. आपल्याला दोन्ही वेव्हच्या फ्रिक्वेन्सी मिळाल्या. आपल्याला वेव्हची वेलॉसिटी शोधायची आहे. वेव्हची वेलॉसिटी शोधण्यासाठी 2 फॉर्म्युले आपल्याजवळ आहेत. v1 इज इक्वल टू n1 λ1 किंवा v2 इज इक्वल टू n2 λ2. दोन्ही वेव्हची वेलॉसिटी सारखीच असते कारण की मीडियम एकच आहे. मग हा फॉर्म्युला वापरून वेलॉसिटी काढा किंवा हा फॉर्म्युला वापरून वेलॉसिटी काढा, तुम्हाला उत्तर सारखंच मिळणार आहे. सो वेलॉसिटी ऑफ द टू the frequency of the two vibrators are 168 hertz and 160 hertz and velocity of the wave is 326 meter per second. ओके, असं हे कम्प्लीट सोल्युशन त्या 3 आणि 4 मार्काच्या क्वेश्चन्सचं आपल्याला मिळालं.